ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजविणाऱ्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ तुळजापूर येथे आमदार राणा जगजितसिंहजी पाटील यांच्या वतीनं भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी। नहीं एक जश्न है भारत, रग रग में है जीत की आदत, ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे। तू सूरज हम तेरे उजाले, तुझसे जुदा नहीं होने वाले, आखिर तक हम सफर तिरंगे के। जय हिंद जो नस नस में है, हर बाजी फिर बस में है, सिंध जान के हिंदुस्तान बोले। सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम। सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम। मट्टी में मिल जाएगा भारत माता की जय। ऑपरेशन सिंदूर नंतर जे आहे तुळजापुरामध्ये तिरंगी रॅलीला सुरुवात करण्यात आलेली आहे। आज या ठिकाणी तुळजापूरमध्ये जे आहे कशा पद्धतीने रॅलीला सुरुवात झाली, कशा पद्धतीने उत्सव साजरा होतोय। भारताने जे यशस्वी केलेलं सिंधू ऑपरेशन आहे त्याचे जे लढलेले जवान आहेत त्यांचा आभार मानण्यासाठी संबंध तुळजापूर तालुका तुळजापूर शहर या वतीनं आज एक त्यांना आभार मानण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आई भवानीच्या महाद्वारापर्यंत एक यशस्वी त्यांच्यासाठी आभार मानण्यासाठी एक आम्ही शहरवासियांच्या वतीनं रॅली करत आहोत। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, ते जो टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा असा संदेश जे आहे पाकिस्तानाला देण्यात आलेला। कशा पद्धतीने आजचा उत्सव आहे? आज आमचे जवान जरी बंदीवरती असतील तरी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी त्यांच्या पाठीशी सदैव आवर्त आहोत। त्यांच्या घराची काळजी करायची गरज नाही, आम्ही त्यांच्या घरात सांभाळायला समर्थ आहोत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत। पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्यावर कशा पद्धतीने उत्सव साजरा होतोय? आम्हाला खूप आनंद आहे की भारतीय सेनेने पाकिस्तान मध्ये जाऊन आपली ताकद दाखवलेली आहे आणि पाकिस्तान एक भारताच्या समोर एक मुंगी एवढं सुद्धा नाही आहे, पण त्याची अवकाश भारताने दाखवून दिलेली आहे। त्याच्यासाठी भारतस्थान जी आपलं जी हिंदुस्थान जे आहे त्याच्यामध्ये आपल्या सैनिकांनी जो विजय मिळवला आहे त्याच्याविषयी आम्हाला खूप गर्व आहे। आणि त्यामध्ये 2 लेडीज होत्या, सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग, ह्या 2 रणरागिणींनी जे कौशल्य दाखवलं ते अभिमानास्पद आहे। आपल्या देशासाठी म्हणजे आपले भारतनं म्हणजे उत्सव मोठा घेतलेला आहे, त्यासाठी आनंदात आज झेंडा फडकवायचा म्हणून आनंद होतो। शिवरायाने जे जसं केले ना आता सुद्धा तसाच एक विजय होईल की अंबाबाई साक्षात रणगाडा देईल असं विजय होईल हे म्हणा। ऑपरेशन सिंदूरची जी आहे जल्लोष आपण या ठिकाणी महिला देखील या ठिकाणी अशी साजरा करताना पाहायला मिळत आहे। माझे मिस्टर 2023 मध्ये शहीद झाले माझे मिस्टर। जो पहलगाम मध्ये जो प्रकार झाला त्याबद्दल खूप निषेध आहे आणि सर्व जणांनी आपल्या सैन्यासोबत राहावं अशी माझी विनंती आहे। का सैनिक आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, काय संदेश द्याल? आम्ही एकच सांगतो पाकिस्तानला, आमचे जे बंधू आहेत आणि जे जवान आहेत, आम्ही तर इथून तयारच होतो। आम्ही म्यूटवरती पण केलं होतं, बाबा आम्हाला कधीही बोलवा, आम्ही भारत मातेचे आम्ही एक ऋणी आहे। आम्ही जरी म्हातारे कितीही झालो तरी आम्ही एक मिनिटही लावणार नाही। जरी आम्हाला लढाईला बोलवलं तर आम्ही एका सेकंदात आम्ही तिथं पोहोचू। जे आमचे जवान आहेत त्यांनी जर आमच्यापर्यंत म्हणजे बारी येऊच दिली नाही तरी पण आम्ही आता एवढं सांगतो, ऑपरेशन सिंदूर मध्ये आमच्या एवढे रक्त आणखीन सळसळ करत आहे आणि असंही पूर्ण जवानांचं रक्त सळसळ करत आहे। एकंदरीत पाहिलं तर ऑपरेशन सिंदूरच्या नंतर जे आहे अतिशय जवान जे आक्रमक होताना पाहायला मिळतंय। काय स्वातंत्र्य सैनिक काय वाटतं? ऑपरेशन सिंदूर नंतर जे आहे तुळजापुरात तिरंगी रॅलीला सुरुवात करण्यात आलेली आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात ही रॅलीचं आयोजन करण्यात आलं। दादा काय संदेश द्यायचा, कशा पद्धतीने रॅलीचा उत्सव साजरा होतोय? धाराशिव जिल्ह्यामध्ये आई तुळजाभवानीच्या या पावन दरबारामध्ये
आपण तिरंगा रॅलीची सुरुवात केलेली आहे. सर्वांनाच कल्पना आहे की पहलगावला काय झालं होतं. अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला आणि पाकिस्तानने नेहमीच अतिरेक्यांना जी मदत केलेली आहे हे सर्व लक्षात घेऊन देशाचे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत जी मोकळीक सैन्याला दिली आणि मग आर्मी, आपला एअरफोर्स आणि नेव्ही त्यांनी जे काही केलं ते आपण सर्वांनी बघितलं. तर आपल्या सैन्याचे आभार मानण्यासाठी आणि आईचा आशीर्वाद आपल्या सैन्याला, देशाला मिळावा यासाठी आपण महाआरती केली. तिरंगा रॅलीच्या माध्यमातून प्रचंड उत्साहात धाराशिव जिल्ह्यामध्ये या देशप्रेमाच्या बाबतीतलं एक वेगळा असा अख्याय आपण सुरू केलाय. प्रचंड आणि उत्स्फूर्त असा नागरिकांचा सहभाग राहिलेला आहे. आपल्या सैन्याने जे केलेलं प्रचंड मोठं काम आहे, आपली सेवा जी केली जाते, ऋण एवढं मोठं आहे की कधीच आपण परतफेड करू शकत नाही. परंतु आज इथे आपल्या सैनिकांचे काही नातेवाईक, रिटायर झाले, निवृत्त झालेले सैनिक यांचा आपण इथे सन्मान केला, त्यांचे आभार मानले आणि हा छोटा एक सत्कार समारंभ होता खरा, परंतु भावना ही आहे की देशासाठी मर मिटणे की भावना असलेले जे आपले सैनिक आहेत त्यांच्या प्रति ऋण आणि आभार व्यक्त करण्यासाठी आजची तिरंगा रॅली होती. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी कणखर भूमिका घेतली त्यांचे आभार मानण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईचे आशीर्वाद, आई तुळजाभवानीचे आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांना लाभले. त्याच पद्धतीने आपल्या देशाला, आपल्या सैनिकांना ते लाभावे यासाठी आम्ही आता महाआरती केली आणि मला खात्री आहे की आईच्या या दरबारामधनं कोणी नाराज होऊन जात नाही. आपल्या देशाला प्रचंड अशी ऊर्जा आई तुळजाभवानीच्या माध्यमातून मिळणार. एकंदरीत पाहायला गेलं तर अशा पद्धतीने जे तिरंगी रॅलीचं आयोजन करून महाराष्ट्र कुलस्वामींनी आई तुळजाभवानी चरणी या ठिकाणी जे सैनिक आहेत त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान जे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून जे करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.